त्या दिवशी ऑफिसमधून निघायला मला उशीर झाला होता. रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते. ऑफिसपासून माझं घर 20 किलोमीटर दूर आहे. काही अंतर पार केल्यानंतर अचानक माझी स्कूटी बंद पडली. अंधार, सुनसान रस्ता आणि मी एकटी. मनात भीती दाटली. तेवढ्यात एक 4 व्हीलर आली. मी हात करून थांबवली. 2 तरुणांनी मला लिफ्ट दिली, पण पुढे जाऊन त्यांनी गाडी जंगलाकडे वळवली आणि माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी माझा श्वास अडकला. शरीर थरथरू लागलं, पण मी हार मानली नाही. मी एका तरुणाच्या हाताला जोरदार चावा घेतला आणि पळायला सुरुवात केली. मागून ते माझा पाठलाग करत होते. जंगलातून मी सैरावैरा धावत होते आणि पुढे काय घडलं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव माधवी आहे. मी एका खेड्यागावात राहते. माझं वय 28 वर्ष आहे आणि मी विधवा आहे. दिसायला सुंदर आहे आणि सध्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करते. माझ्या घरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर ती कंपनी आहे आणि पगारही चांगला आहे. त्या दिवशी ऑफिसमध्ये खूप काम होतं, म्हणून मी रात्री 9 पर्यंत काम करत बसले होते. 9 वाजता काम संपलं. आवरून 9:15 वाजता मी माझ्या स्कूटीवरून घरी निघाले. बाहेर खूप अंधार पसरला होता. शहर संपलं आणि छोटी छोटी गावं, झाडं, झुडपं, जंगलासारखी वाटणारी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दिसत होती. शहरापासून साधारण 5 किलोमीटर पुढे आल्यावर अचानक माझी स्कूटी बंद पडली. मी 1-2 वेळा स्टार्ट मारून पाहिलं, पण स्कूटी चालू होत नव्हती. काय बिघडलं ते कळत नव्हतं. मी खूप घाबरले. रात्रीचा कालोख, निर्जय रस्ता आणि मी एकटी तरुणी. मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. मी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करत होते, पण कोणी थांबत नव्हतं. काही वेळाने एक 4 व्हीलर थांबली. त्यात 2 तरुण होते. त्यांच्याकडे पाहून मला किंचित भीती वाटली, पण मदतीशिवाय पर्याय नव्हता. त्याने विचारलं, काय झालं? मी थरथरत सांगितलं, स्कूटी बंद पडली आहे. घरी जायचं आहे. लिफ्ट हवी आहे. ते दोघे एकमेकांकडे हसत पाहू लागले. तरीही त्यांनी दरवाजा उघडून मला बसायला सांगितलं. मी बसले. माझ्या शेजारी एक तरुण बसला होता आणि गाडी निर्जन रस्त्यावरून पुढे जात होती. काही अंतर जाताच अचानक त्या तरुणापैकी एकाने माझ्या तोंडावर हात ठेवला. मी किंचाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाडी जंगलात वळवली. आता मला कळालं की हे तरुण वाईट हेतूने आले होते. ते मला जबरदस्तीने इज्जत घालून पाहत होते. मी रडत, आक्रोश करत सुटण्याचा प्रयत्न करत होते, पण ते ऐकायलाही तयार नव्हते. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी माझी संपूर्ण ताकद वापरली आणि एका तरुणाच्या हाताला जोरदार चावा घेतला. तो दुःखानं माझा हात सोडला आणि ताबडतोब मी गाडीतून उडी मारून पळायला सुरुवात केली. रस्ता शोधत जीव तोडून धावत होते. मागून ते दोघे माझ्या मागे धावत होते, पण मी जास्त वेगाने पळत होते आणि ते मागे पडले. काही वेळाने मला मुख्य रस्ता दिसला. मी त्या दिशेने पळाले आणि रस्त्यावर येताच येणाऱ्या गाड्यांना वेड्यासारखं हात करून थांबू लागले. एक कार तीव्र ब्रेक लावून माझ्यासमोर उभी राहिली, कारण मी अगदी त्या गाडीच्या समोर येऊन उभी राहिली होते. मी त्या गाडीच्या खिडकीवर हाताने जोरजोरात थाप मारली आणि रडत विनवणी करायला लागले, मला वाचवा, कृपया करून. 2 तरुण माझ्या मागे लागले आहेत. मला फसवून जंगलात नेत होते. गाडीतील तरुण माझी अवस्था पाहून चकित झाला. त्याने खिडकी खाली केली आणि शांत आवाजात विचारलं, काय झालं? मी थरथरत रडत सगळं सांगितलं. तो माझ्याकडे दया आणि राग या 2 भावना घेऊन पाहत होता. त्याने लगेच मला गाडीत बसवलं आणि म्हणाला, काळजी करू नका, मी आहे ना, तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत. तेवढ्यात ते दोघे रस्त्यावर दिसले आणि गाडीच्या पुढ्यात यायचा प्रयत्न करू लागले, पण त्या तरुणाने गाडी थांबवली नाही. आम्ही वेगाने पुढे निघालो. साधारण 5 किलोमीटर निघाल्यावर माझ्या जीवात जीव आला. तरीही मी सतत मागे पाहत होते. मनात भीती होती, काय माहीत ते पुन्हा आले तर. तो तरुण शांतपणे गाडी चालवत होता आणि मी त्याच्या मदतीचा हात जोडून आभार मानत होते. त्याने माझे हात खाली करत शांत आवाजात सांगितलं, आभार कसले, हे माझं कर्तव्य होतं. मग त्याने विचारलं, तुमचं नाव काय, कुठे राहता आणि एवढ्या रात्री इथे कशा काय आला?
मी सांगू लागले, माझं नाव माधवी आहे, मी एका कंपनीत काम करते. आज खूप काम होतं म्हणून उशीर झाला. घरी जाताना स्कूटी बंद पडली आणि मग ते दोन तरुण. बोलताना माझा आवाज पुन्हा कापू लागला. तो समजूतदारपणे म्हणाला, काही नाही, आता तुम्ही सुरक्षित आहात. थोड्या वेळाने आम्ही आमच्या गावाजवळ पोचलो. मी रस्ता दाखवत होते, त्याने मला माझ्या घरी सुरक्षित सोडलं. पण तो परत जाईल याची कल्पनाच मला सहन होत नव्हती, कारण त्या क्षणी तो माझ्यासाठी देवदूतासारखा होता. मला त्याला असं जाऊन द्यायचं नव्हतं. मी त्याच्याकडे पाहत उभी राहिले. मनात हजारो भावना आणि डोळ्यात पाणी शांतपणे वाहत होतं. मी थरथरत त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही माझे प्राण वाचवले, माझी अब्रू वाचवली. मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. चला आधी एक कप चहा घेऊ. रात्रीचे 10 वाजले होते. मी घरात गेले आणि तो माझ्या मागे आला. माझं घर अगदी छोटं होतं, 2 खोल्याचं, पण स्वच्छ आणि टॉपटीप होतं. तो घराला पाहत म्हणाला, तुमचं घर खूप छान आहे आणि तुम्ही खूप देखणं ठेवलं आहे. मी थोडंसं हसले. तो शांतपणे विचारायला लागला, तुमच्या घरी कोणी नाही राहत का? तुम्ही एकट्याच राहता? मी खोल श्वास घेत म्हणाले, हो, माझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे. मी एकटीच राहते. माझं मागे पुढे पाहणारं कोणी नाही. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर करुणा दिसली. तो म्हणाला, तुम्ही फार तरुण आहात आणि खूप सुंदरही आहेत. आजच्या काळामध्ये असं एकटं राहणं खूप अवघड असतं. तुम्ही पुन्हा लग्न का नाही करत? मी शांतपणे म्हणाले, आजकालचे बरेच तरुण हे व्यवस्थित नसतात. त्यांना फक्त स्त्री भोगवण्यासाठी हवी असते, तिच्याबरोबर संसार करायचा नसतो. म्हणून मला वाटतं असंच राहिलेलं बरं. पण भविष्यात एखादा खरोखरच चांगला माणूस भेटला तर बघू. तो काही क्षण शांत राहिला आणि विषय बदलला. मी चहाचे कप पुढे ठेवले. तो चहा पित होता आणि मी त्याच्याकडे पाहून मनात देवाचे आभार मानत होते की असा माणूस मला भेटला. तो दिसायला फार हँडसम होता आणि त्याच्या नजरेत खरंच माणुसकीचं भाव होतं. चहा संपल्यावर तो म्हणाला, आता खूप उशीर झाला आहे, मला निघावं लागेल. मी हसत म्हणाले, बरोबर, पण तुमचं नाव तरी सांगा. तो हलक्यात हसत म्हणाला, माझं नाव अमर. इथून 5 किलोमीटर पुढे माझं गाव आहे. मीही शहरात नोकरी करतो. आज मित्राच्या घरी गेलो होतो म्हणून उशीर झाला. मी हसून म्हणाले, तुमचा झालेला उशीर माझ्या फायद्याचा ठरला. आम्ही दोघे उठलो. मी माझा नाजूक हात पुढे केला हस्तदोलनासाठी. त्यानेही त्याचा हात माझ्या हातात दिला. त्या क्षणी त्याच्या हाताचा उबदार स्पर्श मला हृदयापर्यंत जाणवला. आम्ही दोघे काही क्षण एकमेकाच्या डोळ्यात पाहत राहिलो. तो खूप प्रामाणिक वाटत होता. मी हळूच विचारलं, तुमचा नंबर मिळेल का? तो हसला आणि म्हणाला, नक्की. आणि त्याने मला त्याचा नंबर दिला. नंतर तो हसत निघून गेला. तो गेला तरी माझं मन मात्र त्याच्याबरोबर कुठेतरी हरवल्यासारखं झालं होतं. साधारण 15 मिनिटांनी मी धडधडत्या हृदयाने मेसेज केला, हाय, मी माधवी. तुम्ही घरी पोचला का? लगेच रिप्लाय आला, हो, आत्ताच पोचलो. मी तुमची खूप ऋणी राहीन. तुम्ही मला मोठ्या संकटातून वाचवलंय. त्याने नेलं का? काही उगाच मनावर घेऊ नका. माणसांनी एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करायला हवी. मग मी म्हणाले, आणखी एक विनंती. माझी स्कूटी अजून रस्त्यावरच आहे. तुमच्या ओळखीचा एखादा मेकॅनिक असेल तर पाठवाल का? तो म्हणाला, हो, आहे एक ओळखीचा. उद्या येताना मी त्याला घेऊन येतो तुमच्या घरी. मी हसून रिप्लाय केला, ठीक आहे, थँक्यू, गुड नाईट. त्यानेही मेसेज केला, गुड नाईट. त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला, पण जशी डोळे मिटले की त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. त्याच्या नजरेतील प्रामाणिकता, त्याचा आवाज, त्याचा हाताचा स्पर्श. मन थरथरत होतं, पण काहीसं गोड वाटत होतं. कधी झोप लागली कळालीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जोरात दरवाजा टकटक झाला. मी दरवाजा उघडला तर अमर समोर उभा होता आणि त्याच्यासोबत मेकॅनिक तरुणही होता. तो मला हसला आणि मी नकळत हसले. मी दोघांना आत बोलवलं, चहा दिला. मग आम्ही
त्याच्या फोर व्हीलरमधून त्या ठिकाणी गेलो जिथे माझी स्कूटी बंद पडली होती. मेकॅनिकने स्कूटी तपासली आणि अमरच्या जवळ सर्व साहित्य आधीच होतं. थोड्या दुरुस्तीनंतर स्कूटी चालू झाली. माझ्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. अमरही आनंदाने हसला. मी मेकॅनिकला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण अमरने माझा हात थांबवून स्वतःच पैसे दिले. त्या क्षणी मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात काहीतरी न सांगता येणारं होतं. मेकॅनिक निघून गेला. मी म्हणाले, तुम्ही माझी खूप मदत केली. पुन्हा एकदा धन्यवाद. तो काही न बोलता हलकंसं हसला आणि निघून गेला. मी स्कूटी चालवत घरी परत आले. आवरलं आणि ऑफिसला निघाले. पण आता माझं आयुष्य बदलू लागलं होतं. कारण इच्छा असो वा नसो, दररोज सकाळी ऑफिसला जाताना आणि संध्याकाळी घरी येताना माझं मन कोणाची तरी वाट पाहू लागलं होतं. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अमर. त्या दिवसानंतरही मी मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. रात्रीचा तो प्रसंग अजूनही माझ्या मनात जिवंत होता. पण अमरची साथ मला धीर देत होती. या काळात माझं आणि अमरचं फोनवर चॅटिंग खूप वाढलं होतं. तो दिवसेंदिवस माझ्या मनात घर करत चालला होता. त्याने माझ्या आयुष्यात काळजीची नवी भावना निर्माण केली होती. एक दिवस मी त्याला मेसेज केला, या रविवारी मला सुट्टी आहे, तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का? त्याने लगेच मेसेज केला, रविवारी 4 वाजता येतो. माझं मन आनंदाने उड्या मारू लागलं. रविवारी सकाळी मी लवकर उठले, घर आवरलं, पूर्ण स्वच्छ केलं. आज त्याच्यासाठी मी गोड गोड मनापासून केलेला स्वयंपाक करणार होते. माझ्या डोळ्यासमोर सारखा अमरच दिसत होता. मी प्रेमाने विविध पदार्थ केले, ताट सजवली आणि त्याची वाट पाहू लागले. नेमके 4 वाजता माझ्या दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर समोर अमर उभा होता. सुंदर, नीटनेटका आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते शांत, मनमिळावू हास्य. मी त्याला आत बोलवलं, त्याला पाण्याचा ग्लास दिला. तो सोफ्यावर बसला आणि आम्ही गप्पा मारू लागलो. त्या दिवशी तो खूपच देखणा दिसत होता. माझं वारंवार लक्ष त्याच्याकडे जात होतं. त्याच्याही डोळ्यात काहीतरी वेगळं प्रेम भावत होतं. थोड्या वेळाने मी जेवण वाढलं आणि त्याच्यासमोर ताट ठेवलं. तो म्हणाला, तुम्ही पण बसा. पण मी हसून म्हणाले, नाही, तुम्ही आधी जेवा, मग मी जेवते. तो आनंदाने जेवू लागला. प्रत्येक घासाबरोबर तो माझ्या स्वयंपाकाची स्तुती करत होता आणि माझं मन आतून फुलत होतं. मी त्याच्याकडे पाहत हळूच हसत होते. जेवण झाल्यावर त्याने ताट बाजूला केलं आणि म्हणाला, जेवण फार सुंदर होतं. त्यावेळी साधारण 5:30 वाजले होते. सूर्य मावळतीला जात होता आणि घरात मंद शांत वातावरण तयार झालं होतं. आम्ही पुन्हा गप्पा मारायला लागलो. मी त्याला विचारलं, अमर, तुझ्या घरी कोण कोण असतं? तो शांतपणे म्हणाला, माझ्या घरी मी आणि माझी आई, आम्ही दोघंच असतो. मलाही तुमच्यासारखी एक गोड सुंदर प्रेमळ पत्नी होती, पण ती आजारी पडली आणि तिचं निधन झालं. त्याचे शब्द ऐकून माझं मन पिळून निघालं. मी हळूच म्हणाले, खूप वाईट झालं. तो पुढे म्हणाला, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं एकटेपण कमी झालं आहे. त्या वाक्यानं माझं हृदय धडधडू लागलं. मी हलकंसं हसत म्हणाले, मग तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं? तो म्हणाला, करायचं आहे, पण आजकालच्या काळात चांगल्या मुली मिळणं अवघड झालं आहे. मी खेळकरपणे विचारलं, कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? त्याने माझ्या डोळ्यात पाहत हळूच आवाज उत्तर दिलं, तुमच्यासारखी गोड, सुंदर, स्वभावानं मावळ आणि प्रेमळ. माझे गाल नकळत लाल झाले. वातावरण शांत झालं. तो माझ्याकडे हलक्यासा झुकला. माझा हात अलगद धरला. माझ्या अंगावर शहारा आला, पण मनात एक वेगळीच ऊब होती. त्याने मला हळू जवळ घेतलं आणि आपले होठ माझ्या होठांवर टेकवले. आमचे दोघांचे श्वास मिसळले. आम्ही दोघांना घट्ट मिठी मारली. त्या एका क्षणात साऱ्या जखमा, एकटेपणा, दुःख सर्व काही वितळून गेलं. त्या दिवसानंतर आमचं प्रेम हळूहळू फुलत गेलं. आम्ही दोघे एकमेकाच्या अधिक जवळ आलो, एकमेकांना समजून घेतलं, साथ दिली. दिवस गेले, भावना अधिक रूढ झाल्या. शेवटी आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. काही दिवसांनी आमचं साधं दुसरं लग्न झालं. आज मी आणि अमर दोघेही खूप प्रेमाने, आनंदाने संसार करत आहोत. माझ्या आयुष्याला
अंधार संपला आणि नवीन प्रकाश अमरच्या रूपाने आला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? संकटाच्या वेळी मदतीतून जन्मलेलं प्रेम आणि त्यातून झालेले लग्न हे योग्य आहे का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. खरे माणूसपण आणि खरा प्रेम नेहमी अचानक भेटतो, पण त्याला ओळखण्याची क्षमता आपल्या मनात असावी लागते. संकटाच्या काळात साथ देणारे लोकच आयुष्यभर सोबत राहतात. कोणाला फक्त बाहेरून पाहून नाही करू नका, कारण कधीकधी अनोळखी व्यक्तीच आपल्याला देवदूत बनते. विश्वास, माणुसकी आणि आदर या तिन्ही गोष्टीवर प्रेमाने घर उभे राहते. कोणाचंही दुःख, एकटेपण आणि भूतकाळ हा त्याचा दोष नसतो. उलट त्याचा हात धरून त्याला उजेडाकडे नेणं हीच खरी नाती जपण्याची कला आहे. जीवनात योग्य व्यक्ती मिळाली तर हात सोडू नका, कारण खरी साथ आणि खरं प्रेम आयुष्यात बदलून टाकतं. माझी आणि अमरची ही प्रेमकथा आवडली असेल तर कथा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.